इथे बघ ना, इथे बघ ना. 9 वाजता घरी आहे याच्या पुढे हाय गाईच नाही. 8 वाजता घरी ते पण आता बसून चल 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 निघ. जुन्नरला बदलापूरच्या जायचं. कुठून जायचा? जायचं कुठून? अंबरनाथ मार्गे जाऊ. तुम्ही माझ्या पाठी या, मी नेतो मला अंबरनाथ मार्गे. गोट्या येईल का तुझी इडली? क गेला तुम्ही क गेला मग आता टाकू का? हा टाकू ना, ठीक आहे. सो हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर JD म्हात्रे या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर माझ्यात नाही, आपल्या सर्वांच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आता वाजल्यात 5 ना आम्ही चाललो आहे इथे जुन्नरला. तिथे का चाललो आहे तर तिथे आहे आपल्या मित्राचं लग्न. तर आत्ता वाजल्यात बघू शकता 5 वाजल्यात सकाळचे ना. माझ्यासाठी मेहनत घेणार आहे तिथेच मागेच तनू आणि दिशू. त्यांना मी जागात ठेवलेलं 4 वाजेपर्यंत, कारण मी झोपलो तर उठत नाही, म्हणून त्यांना सांगितलं तुम्ही जागी राहा, मला उठवा. तर आता एक मित्र येतो आहे आपला, तो आला की आपली गाडी रेडी आहे, लगेच घेऊन निघूया. कारण 5:30 वाजता ऑफिसच्या इथून निघायचं आहे वाटतं. लवकर निघायचं होता व मी लेट उठलो म्हणून माझ्यासाठी थांबलेत तिथे. ते त्यांना सांगितलं 5:30पर्यंत येतो. ते बोलले ठीक आहे, लवकर लवकर कर. आणि मी रेडी झालो आहे, अजून तो मित्र आहे गावातला तो नाही झाला ना. कंटिन्यू आम्हाला 3.5 ते 4 तास कंटिन्यू मला ड्रायव्हिंग करायची आहे, त्यांना नाही करायची, मला करायची आहे. तर बघू आता जसं होईल तसं तसं दाखवेन मी पुढे ना. आत्ता डायरेक्ट आपण तो आल्यावर पण भेटू. सो गाईज, जसं की बोललेलो मित्र येतोय, तो आलेला आहे आता ना. आता डायरेक्ट निघूया आपण, कारण तिकडून कॉलवर कॉल येतात, 3-4 कॉल झाले. तर आता डायरेक्ट निघूया तिकडे. सो गाईज, आपण पोहोचलोय ऑफिसवर आता ना. मस्त कुठला चाय आहे हो? कुल्हड चाय. सुरेश साहेब भेटले, अजून दाखवतो आतमध्ये कोण कोण आहे, मला माहित नाही अजून. आता जस्ट आलोय, बघू काय करतात, दाखवतो. चलो रे गाईज, क्या कर रहे हो? चला ना आता लवकर, मगच पासून फोन करता मला तुम्ही. तो काही चाय पिते और निकलते इधर से. सो गाईज, आपले मेंबर पण आलेले आहेत. 2 मेंबर यायचे होते म्हणून थांबलेलो. 5:30ला इथे आलोय, 6 वाजले. दोघांच्यासाठी थांबावं लागला ना. दाखवतो तुम्हाला दोघे ते आम्ही. ए सिद्ध्या, हे कुठं होते हे दोघं? यो एक ना तो एक, नवरा बायको. ते पान आणायला गेले. तेच कामाचं. हो नवऱ्या, तुझी बायको कुठे होती? वेलकम टू माय चॅनल. तुझी बायको कुठे होती ते सांग ना. लव यू टू. अरे ना लागला दरवाजा, ना लागला. चल निघायचा का? मी काढू गाडी तिकडून? काढ चल. टाइम झाले, आधी 4चा टाइम होता. आम्ही 4:15ला इथं पोहोचल्या कट्टुकट. 6 वाजले 6. मी निकावात मेसेज केले का निघताव आम्ही. ये लवकर यायचं. चलो. सो गाईज, फायनली आम्ही निघतोय आता. 6 वाजले. मी मगाशीच मेसेज केलेला निघतो म्हणून, पण आत्ता टाइम भेटला. तरी एक मेंबर कमी आहे आमचा, चेतन. तो गेलाय घरी कपडे चेंज करायला, त्याच्यासाठी थांबलेला. तो बोलला तुम्ही नाक्यावर या, डायरेक्ट नाक्यावर भेटू. तर आपण निघू, आपली गँग आहे मागे उभी सर्व. तर भेटूया गाडी. सो गाईज, फायनली गाडीत बसलोय. वाजल्यात 6:10. निघालोय. अजून 2 मेंबर आता बघू तिथे आहेत. कोण कुठल्या गाडीत बसतो ते नाही माहीत अजून. आम्ही येऊन बसलोय. नंतर आम्हाला टेन्शन नको. इकडे भाऊजीवन आलेला आपला. भाऊजींनी भाऊजीची गाडी आणले. मी रुपयाची गाडीने सेफ आहो मस्त. एकच सेफ बसत असेल ना गाडी चालवायची,
काय रुपया रुपयाला माहिती रुपयाला पुरच बसायला भेटत. मला वेळ चालवायला मी चालवा जीवावर घेतलं पहिल्यांदा. आता आमच्या गाडीत बघू अजून 3 मेंबर किंवा 2 मेंबर येतील. नाश्ता करीत जायचा, थंडा पीत जायचा. मी करून आलो चाय बी पिऊन आलो नाही का? एसी लाव. समजा ना. सो गाइस चलो अभी निकलते इधर से. बोला गणपती बाप्पा बोर या. सो गाईज पोहोचलोय आता सेजी पंपावर. आपल्या गाड्या पूर्ण फुल करू. एक मागे झाले. बोल जुन्नरला बदलापूरच्या जायचा बोलतो. कुठून जायचा? जायचं कुठून? येऊन येईल 30 जाऊ. अंबरनाथ मार्गे जाऊ. तुम्ही माझ्या पाठी या, मी नेतो मला अंबरनाथ मार्गे. सो गाईज 2 गाडी इथे फुल करायला. आता एक तर चालू आहे, अजून एक मागे आहे ना. एक इथे फुल झाले ना. इथे आहेत आपले मेंबर सगळे. नाही 1 रुपये पण द्यायचा नाही. आता फक्त निघायचा, गाडी चालवायची. चलो हिलो. सो गाईज भेटूया पुढे पुढे. काय रे ते तमाशा लावले का? चला निघा ना. नाही सीधा पैसे वाटते रे बघ. सीधा पैसे. काय रे? अरे तू आमच्याकडून आज दे दे दे. भाई इधर भी. परत नाही भेटणार आहे का? परत नाही भेटणार. अजून कोण बाकी रे? आठवण नाही राहणार कोणी दिले आहेत. चलो दिवा रिटर्न दिवा ग. ए रिटर्न दिवा ए धर. ब्लॉक मध्ये गेलं बघ. हे बघ माझ्या. ए बाबा मी दिल्या का? माझ्या 1000 माझा हात बघा. हमने दिया. ए देख इसने नहीं दिया. ये पूरा सुमड़ी में. ए इसने नहीं दिया. सिद्धया ए सिद्धेश तेरे भाई ने नहीं दिया. वो देख भाग रहा है. देख ए पैसे देऊन टाक नाही दिव्याला. रिटर्न दिवा. सो गाई जस्ट आता नाश्ता करायला थांबलोय. सगळे उतरलेत. रुपेश पण उतरले. त्यांना थांबवायला कारण आम्ही पुढे आलोय ना. ते मागे आहेत. मग त्यांना समजलं नाही कारण आम्ही डायरेक्ट पार्किंग मध्ये लावले गाडी ना. मी ते एसीतच आहे. बाहेर खूप गरम होतं. त्यांना सांगितलं तुमचं तुम्ही बघून घ्या, मी बघून घेतो. तर आलेली आहे एक गाडी. सो गाईज चला भेटूया बाहेर. सो गाईज आपली पब्लिक आलेली आहे बाहेर. सगळ्यांची फुल मजा चालू आहे. ते बोलले की आता जवळजवळ 1-1.5 तास झाला कंटिन्यू गाडी चालवतोय. नाश्ता करून निघू. आता बघू काय. मी तर 2-3 मागवतो प्लेट. चेतन कुठे आलो? कसारा घाटात. तो सब निकल रहे हैं अभी नाश्ता करने के लिए. तो अंदर मिलते हैं. गाईज आपला नाश्ता होऊन आलेला आहे. मस्त मेंदूवडा इकडे आलेला आहे. सगळी बिलागल्या दादा पण माझं काही आलं नाही अजून. हा मला नाही आला का? मग क्या भिडे तू हे घे. नाही तू घे. विलाचा तुझा आला का? याही आमची सोय केली. हा तुम्ही दाखवून खा. मग आमचं आल्यावर आम्ही दाखवून खाता. अजून आपली ऑर्डर आलेली नाही. आल्यावर खाऊन घेऊ आणि निघताना आपण ब्लॉग घेऊ डायरेक्ट. गोट्या बिचारा एकटाच राहिला. सगळ्यांच्यावर प्लेट आहे. गोट्या येईल का तुझी इडली? क गेला तुम्ही क गेला. मग आता टाकू का? हा टाकू ना. ठीक आहे. मेरे इसमें है. आ गया नहीं आया. गोट्या का डोक्याची का? ए विलादा घरच्या टॉपशी आणायची ना. भांबारची आला. लाव ना बोप. बोप लाव ना. हे काय झालं गोट्या? ललाला येतं. ललाला का ललाला येतं? इडली आली का? भात आली बघतो. सुरतला भात दिसला तो लांबून. बघ कसा दिसतं भात. दिसतं लांबच्या तो. असो आली. सो गाईज आता जस्ट नाश्ता करून निघालोय. मस्त मेंदू वडे, इडली वडा सगळे निघाल्यात. एक खोलले बघ. बस
रुपेश किधर गए अपना? सो गाइस गाड़ियाँ निकाले आहेत मस्त. आता हमारा एक मेंबर तो नहीं आया अभी तक, वो आने के बाद निकलने का. आया 1 मिनट. हाँ है हमारी गाड़ी में, येऊ तुमच्या गाडीमध्ये. नाही नको, आम्हाला कथा नाही ऐकायची. हे चल निघायचा का? आपला मेंबर किधर गया? एक पंकज आ रहा है. सो गाइस एक मेंबर बाकी आहे आमच्या गाडीत यायचा अजून. तो आला की लगेच निघतो. भेटू पुढे. भाई लोग इधर अपने शादी के बंदे लोग बैठे बहुत सारे. चला लग्न. ये देखो ये दूल्हा कुछ तो खा रहा है इधर. दूल्हे का बच्चा भी है. सगळं काल तोंड आहे. रोडचा लादा संपला पाहिजे. पूर्ण बेकार अवस्था रोडची. सो गाईज मालशेत घाटात पोहोचलोय आता. जस्ट सेल्फी पॉइंटला थांबलोय कारण 2 गाडी आमच्या पुढे आहेत, 1 गाडी मागे आहे. त्या गाडीचा वेट करण्यासाठी थांबलोय. बघू आता ती गाडी येईल तेव्हा निघू. तोपर्यंत मस्त आराम करू. आराम म्हणजे इथे फिरत राहू. मस्त दाखवतो, समोरचा व्ह्यू दाखवतो. सचिन कसं वाटतं? कडक ना? मस्त. आपल्या राजांचा ऑसम. अशा ठिकाणी आल्यावर मस्त वाटतो. ऑसम मालशेत घाट. सो गाईज आम्ही लोकेशनवर पोहोचलोय आता. शेटचा बॅनर पण लागले इथे, अक्षता रविराज. तर जाऊया आतमध्ये. अजून आपली गँग येते मागे, त्यांच्यासाठी थांबलोय. मग ते आल्यावर निघू. सो गाई आता जस्ट पोचलोय आम्ही लोकेशनवर. इथेच ओला आहे मागे ना. आपली पब्लिक पण बसले. काहीतरी ऑर्डर केले वाटतं त्यावेळी. दाखवतो आंबा ना, कारण लगेच आम्हाला फ्रेश व्हायला जायचं आहे. चेंजिंग करायची आहे. त्यालाच विचारत होते वाटतं काहीतरी ते चेंजिंग रूम कुठे आहे. मग चेंज करून घेऊ कारण साखरपुडा 1चा आहे, चालू होईल आता थोड्या वेळात. मग चेंज करून घेतो. मग नंतर भेटू आपण. अगोदर यांना दाखवतो तुम्हाला आपली पब्लिक. ए बघा आपली पब्लिक ऊसाच्या आत घुसले. सगळे बसलेत एक साईडला इथे. त्यांचा काहीतरी कार्यक्रम चालू आहे वाटतं आतमध्ये साखरपुड्याचा. ते आपल्याला नाही माहीत. त्यांची वेगळी प्रथा आहे, आपली गाववाल्यांची वेगळी आहे. तर भेटूया नंतर. आपण चेंजिंग करून घेऊ, नंतर भेटू. सो गाईज आम्ही तर चेंजिंग वगैरे करून आलो आहे आता. 1-2च मेंबर चेंजिंग करून आलो आहे. तर आता बघू. सिद्धेश आहेत आतमध्ये, अर्ध्यान गेल्यात गिफ्ट घ्यायला. आतमध्ये दाखवतो मला कसं आहे. आम्हाला तर माहीत नाही कारण यांची प्रथा थोडी वेगळी आहे. बघू आता आतमध्ये गेल्यावर समजेल. सो गाईज आता सगळ्यांना विचार पडला असेल की आम्ही लग्नाला आलो आहे कोणाच्या. तर जिथे आम्ही ऑफिसवर असतो ना, दातिवलीला बिंदत त्याच्या ऑफिसवर असतो ना, तिथे आपला मित्र आहे रविराज म्हणून. तर त्याचं आज लग्न आहे. तो राहतो दिव्याला, आपल्या गाडीत राहतो. पण त्याचा प्रॉपर घर जुन्नरला आहे ना. त्याही ते हॉटेल बुक केलेला, तिथेच लग्न ठरवलेला. मग तो बोलला की मी लोकेशन पाठवेन. त्याने सगळ्यांना इन्व्हाइट केला. तर त्याला बोललो ठीक आहे येऊ आम्ही टाईम काढून. तर आता एकाचा कॉल आला, बोलतं ब्लॉग बनवला आहे का. बोलतं तुम्ही, मी स्टोरी टाकलेली, त्यांनी स्टोरी बघितली. बोलतं नक्की कुठे गेलाय. तर मला आठवणच नाही सांगायची ब्लॉगमध्ये पण, म्हणून मी आता सांगतोय. तर आपला मित्र आहे आपल्या ग्रुपमधला, त्याचं लग्न आहे. त्याच्याच लग्नाला आलो आहे आम्ही जुन्नर. इथे तर मी फर्स्ट टाईम आलो आहे ना. 2-3 जणं भेटली ओळखीची पण. ते बोलले की तुमचे ब्लॉग आम्ही बघतोय, मला पण चांगला वाटला. तो काही रविराज आले आता घोड्यावर बसून. त्यासोबत म्हणजे त्याची जी बायको आहे ना रविराजची, तिच्या बहिणीचं मला वाटतं लग्न आहे सगळं. त्यानं आणल्या घोड्यावर बसून. बोल खुश दिसतं. सो काही चालू आहे रेडी आता. रेडी का रे? रेडी. चलो निकलते. रविराज तो गया अंदर अभी.
तर अजून इथे पण आहे आपली पब्लिक, दाखवतो आंबा. लोक करू का? तर गाईज चला भेटूया पुढे. सो गाईज पूर्ण आपली टीम रेडी झाली. BM ग्रुप रेडी काय गाईज? जाने का अंदर? फोटो निकाल पहिले. अरे फोटो दिसशील का? चल सेल्फी करतो. चल मग काय फोटो काढ पहिले. सेल्फी करता. काय पण काढ. ओके चलो. सो गाईज आता जाऊया आतमध्ये. बेंडांचा तर आवाज येत असेल कारण त्यांचा थोडा वेगळा असतो आपल्यापासून. आज काहीतरी नवीन घेऊन येऊ आपण ब्लॉगमध्ये. तर चला सगळे निघाले बघा. सो गाईज पोचलोय आता एंट्रीवर. इकडे शेटचे बॅनर लागले. तिथे एक लागलाय, एक इथे लागलाय. आहे हो इथंच आहे. हो जेव का नाही रे? अरे रविराजची मागे रविराजला घ्यायचा होता. रविराजची एंट्री झालेली आहे. डेकोरेशन मस्त केलं आहे. सचिन नक्की आहे कोणाच्या साईडून? नवऱ्याच्या का? मग हे काय वाटतो अक्षदा? याही एवढी अक्षता घेतल्यात ना की घरी एक टाइमध्ये जेवायला व्हायले बघा. ही अक्षता बघा. अजून त्यांच्यावाला रुपया अक्षता दाखव. एक टाइम जेवायला होईल ना. एक टाइम जेवायला होईल एवढी अक्षता घेतली की आता लग्न लागताना भेटूया. तो गाईज यांचे लग्न बघा कसा लागतो. यांच्यात पूर्ण वेगळे पण म्हणजे पूर्ण प्रकार वेगळा आहे लग्नाचा. लग्न चालू आहे बघा. कसा लग्न लागतो. तुम्ही ऐकता लग्न कसा लागतोय. पूर्ण प्रथा वेगळी आहे. पब्लिक पण आहे असं नाही, पब्लिक खूप आहे पूर्ण. म्हणजे मी फर्स्ट टाइम बघतोय असं लग्न. म्हणजे वक्रतुंड मंगलाष्टक. तर आपल्यात मंगलाष्टक वेगळी असते, यांच्यात वेगळी आहे मंगलाष्टक. शुभ मंगल शुभ आपल्याकडे कसं लागता जय घंटा असतो, यांच्याकडे तसं नाही. चालू आहे तर जय घंटा. तो काही त्याच्यात लग्न बघितला कसा लागला. आपल्यात पूर्ण मंगलाष्टक होतो तेव्हा जय घंटा होतो. यांच्यात असं नाही झाला. अर्धे एक मंगलाष्टक झाले. मंगलाष्टक म्हणजे वेगळीच होती काहीतरी. मी पण फर्स्ट टाइम ऐकलेली. तो जय घंटा डायरेक्ट झाला ना. इथे दुसरा नवरी थांबली, ती पण लगेच निघाली. कारण की जी रविराजची जी बायको
गावामध्ये. याचं लग्न लागलं पण नाही, ते निघाली इथून लगेच. पूर्ण म्हणजे पूर्ण आलं काय त्यांचं. ए आजी सोबत कर, टकले सोबत कर पहिला. ए रविराज, ए सिद्धे सोबत काढ. ए रविराज, परत भेटू नको अगं, ऑफिसवर भेटू नको. याच्या पुढे 9 वाजता घरी. काय रे 9 वाजता घरी आहे का याच्या पुढे? ए इथे बघ ना, इथे बघ ना. 9 वाजता घरी आहे याच्या पुढे. हाय गाईच नाही, 8 वाजता घरी. ते पण आता बसून जा. चल 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 चल, निघ निघ निघ. सो गाईज आता मांडवातून निघालोय घरी जायला, कारण आम्हाला किती 5 ते 7 तास लागतील ना. 4-5 तास आता वाजल्यात 5:30 वाजून गेल्यात, 6 वाजल्यात. म्हणून आम्ही निघालो. त्याला बोललो की निघतो आम्ही. भेटलो त्याला, मस्त भावाला भेटलो त्याच्या. तर 5:30 ते 7 तास आता तर जास्त लागणार, कारण ट्रॅफिक पण लागणार. बघू जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर जायचा प्रयत्न करू. आत्ता जर डायरेक्ट बघू कुठे नाश्ता करायला थांबलो, जेवायला थांबलो तर तिथे भेटू, नाहीतर डायरेक्ट घरी गेल्यावर भेटूया. सो गाई, जिथे आपण सकाळी नाश्ता केलेला तिथेच आता पोचलोय परत. एक गाडीसाठी थांबलेलो मागे, ती पण गाडी आलेली आहे. आता बघू परत नाश्ता. मला तर चाय पियाचा होता, पण आता भूक पण लागले. तर बघूया ना, जर जेवायचं असेल तर जेवून घेऊ, मग डायरेक्ट निघतानाच भेटू. कारण ब्लॉग खूप मोठा झालेला आहे, म्हणून आता शॉर्टमध्येच व्हिडिओ घेईन. तर भेटूया नंतर. सो गाईज आता जस्ट ऑफिसवर पोचलो आहे. जवळजवळ वाजल्या 12:30 आता. खूप दमलोय. कंटिन्यू 10 ते 12 तास कंटिन्यू गाडी चालवली, जाऊन येऊन ना. सगळे दमले, एक तर झोपले इथं ना, अजून तिकडे पण आहेत ना. जेवढं दाखवता येईल ना, कारण जास्त नाही दाखवलं मी ब्लॉगमध्ये लग्नाचा. जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवले ना. आमची मजा मस्ती काय आहे ना रोडला केलेली, तेवढं आहे. जर ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी आता ब्लॉग इथे एंड करतोय, कारण खूप मोठा ब्लॉग झालेला आहे आपला. सो बाय बाय गाईज.